तुम्ही कधी असा विचार केलाय का की फक्त एक सॅल्यूट न केल्यामुळे एखाद्या पोलिसाला मोठी शिक्षा होऊ शकते? होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये सध्या असंच एक प्रकरण चर्चेत आलंय. एका IPS अधिकाऱ्याला सॅल्यूट न केल्यामुळे एका नवीन कॉन्स्टेबलला थेट पोलीस लाईन मध्ये पाठवण्यात आलंय. सोशल मीडियावर लोक याला अहंकार आणि शिक्षा म्हणत आहेत. पण खरोखरच ही शिक्षा आहे की पोलीस दलाच्या शिस्तीचा एक भाग? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला बघूया हे प्रकरण नक्की आहे तरी काय. 9 मे रोजी बरेलीच्या दक्षिण विभागाच्या पोलीस अधीक्षक अंशिका वर्मा या आमला पोलीस ठाण्यात अचानक पाहणीसाठी पोहोचल्या. मिळालेल्या माहितीनुसार त्या त्यावेळी वर्दीत नव्हत्या, म्हणजे साध्या वेशात होत्या. पण त्यांच्यासोबत त्यांची अधिकृत सरकारी गाडी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. ठाण्याच्या गेटवर नवीन कॉन्स्टेबल परम सिंग ड्युटीवर होता. त्याने SP मॅडमला सॅल्यूट केला नाही. यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली आणि परम सिंगला 15 दिवसांच्या अतिरिक्त कवायत आणि सॅल्यूटच्या प्रशिक्षणासाठी पोलीस लाईन्स मध्ये पाठवण्याचे आदेश देण्यात आले. कॉन्स्टेबलचं म्हणणं आहे की अधिकारी साध्या वेशात असल्यामुळे त्याने त्यांना ओळखलं नाही, पण विभागाने मात्र याला प्रशिक्षणाचा अभाव म्हटलं आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो की पोलीस किंवा सैन्यामध्ये सॅल्यूटला एवढं महत्व का आहे? सांगते. सॅल्यूट म्हणजे केवळ हात वर करून फॉर्मॅलिटी पूर्ण करणं नव्हे, तो आदर, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा दर्शवण्याचा सर्वात मोठा मार्ग मानला जातो. यामागे एक जुना तर्क असाही आहे, जेव्हा तुम्ही सॅल्यूट करता तेव्हा तुम्ही दाखवून देता की तुमचा हात रिकामा आहे, तुमच्याकडे कोणतंही लपवलेलं शस्त्र नाही आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीसमोर पूर्ण सन्मानाने उभे राहता. म्हणूनच पोलीस प्रशिक्षणात सॅल्यूट अत्यंत गांभीर्याने आणि कडक शिस्तीत शिकवला जातो. पोलीस प्रशिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा घटक ड्रिल म्हणजेच सराव असतो, ज्यामध्ये समोरून उजवीकडे आणि डावीकडे सॅल्यूट कसा करायचा हे वारंवार गिरवून घेतलं जातं. पोलीस नियमावलीनुसार योग्य सॅल्यूट करताना सामान्यतः नेहमी उजव्या हाताचाच वापर केला जातो. सॅल्यूट देताना हाताची तर्जनी उजव्या भुवईवर किंवा टोपीच्या काठावर ठेवली जाते. यावेळी हाताची सर्व बोटे सरळ असावीत आणि तळहात बाहेरच्या दिशेने असावा लागतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हात आणि मनगट दुमडलेले न ठेवता ते एका सरळ रेषेत असणं आवश्यक आहे. या नियमाला एक अपवाद देखील आहे. जर एखाद्या सैनिकाच्या उजव्या हाताला दुखापत असेल किंवा काही कारणास्तव तो उजव्या हाताने सलाम करू शकत नसेल, तर केवळ अशा विशिष्ट परिस्थितीतच डाव्या हाताचा वापर करून सॅल्यूट केला जाऊ शकतो. आता जाणून घेऊया की कुणाला सॅल्यूट करणं बंधनकारक आहे. पोलीस दलात वरिष्ठांना सलाम करणं हा प्रोटोकॉल आहे. यामध्ये पोलीस महासंचालक पासून ते पोलीस प्रमुख पर्यंत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होतो. याशिवाय राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि VVIP नाही सलामी दिली जाते. पण अंशिका वर्मा यांच्या बाबतीत घडलं तसं अधिकारी वर्दीशिवाय असेल तर सलामी देणं आवश्यक आहे का? याचं उत्तर परिस्थितीवर अवलंबून आहे. सामान्यतः वर्दी आणि टोपी घालून सलामी दिली जाते, पण अधिकारी कर्तव्यावर असेल, सोबत सरकारी गाडी किंवा ताफा असेल आणि स्पष्टपणे ओळखता येत असेल तर आदर व्यक्त करण्यासाठी सलामी देणं आवश्यक मानलं जातं. नवीन पोलिसांचा यात अनेकदा गोंधळ उडतो, म्हणूनच त्यांना अशा अतिरिक्त प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं. या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की खाकी वर्दीचा सर्वात मोठा दागिना म्हणजे शिस्त. कॉन्स्टेबल परम सिंग यांना दिलेली 15 दिवसांची पोलीस लाईन ड्युटी ही निव्वळ शिक्षा नसून त्यांना या शिस्तीची आणि कर्तव्याची पुन्हा एकदा आठवण करून देणारी ट्रेनिंग आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.